श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा सगळीकडे धूमधडाक्यात पार पडलाय। पण तुम्हाला माहिती आहे का, या सणाचं आणि सिने इंडस्ट्रीमधील अवलिया कलाकार महान विनोदवीर दादा कोंडके यांचं खास असं कनेक्शन होतं। दादा कोंडके यांना दादा हे नाव कसं पडलं, तसंच जन्माष्टमी या सणाशी त्यांचा काय संबंध होता, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। दादा कोंडके यांच्या आत्मचरित्रात या प्रसंगाबद्दलचं सविस्तर वर्णन केलंय। नाटक असो, सिनेमा असो किंवा मग डबल मिनिंग डायलॉग्स, गाणी यामुळे होणारी कॉन्ट्रोवर्सी असो, इतकंच नाही तर सलग 9 सिनेमांचा धमा करत गिनीज बुकात नोंद करायला लावणारे प्रसिद्ध विनोदी अभिनेते म्हणजे एकमेव दादा कोंडके। गीत, संवाद लेखक, दिग्दर्शक, निर्माता अशा भूमिका यशस्वीरित्या पार पाडणारे दादा कोंडके यांचा जन्म मुंबईतल्या वाडिया हॉस्पिटलमध्ये 1928 साली झाला। या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी होती। जन्माला येताच दादा अशक्त असल्यामुळे त्यांना काचेच्या पेटीत ठेवलं गेलं होतं। वडील खंडेराव कोंडके यांनी दादा जगतील ही आशाच सोडून दिली होती। सर्वजण 7 दिवस काळजीत होते। 8व्या दिवशी दादांना घरी आणल्यानंतर त्यांचे मामा त्यांना बघायला आले। यावेळी कामानिमित्त दादांचे वडील आणि काका घराबाहेर गेले होते, त्यामुळे त्यांच्या जेवणाचा डबा घेण्यासाठी जो माणूस आला त्याच्याकडून दादांच्या चुलतीनं वडील खंडेराव कोंडके यांच्यासाठी निरोप धाडला होता, पण तो निरोप दादांच्या वडिलांपर्यंत चुकीचा पोहोचला। संध्याकाळी जरा लवकर या, मामा आला आहे असा निरोप दादांच्या चुलतीनं खरं तर त्या माणसाला दिला होता, पण त्या माणसाने मशीनचा आवाज खूप असल्यामुळे घरी बोलावलंय एवढाच निरोप दिला। त्यामुळे दादांच्या वडिलांना वाटलं की दादा गेल्यामुळे त्यांना घरी बोलवलंय, म्हणून तातडीनं त्यांनी शिट्टी मारून त्यांच्या इथलं सगळं काम थांबवलं। त्यानंतर दादांच्या वडिलांनी ही गोष्ट चुलत्यांना जाऊन सांगितली। दोघांनी दुपारी 1 वाजता घराऐवजी थेट हॉस्पिटलच गाठलं। मास्तरांचा मुलगा गेला ही बातमी सगळीकडे पसरली, त्यामुळे दादांना पोहोचण्यासाठी त्या काळात जवळपास 250 ते 300 माणसं हॉस्पिटलच्या खाली जमली होती। हे पाहून नर्सला कळेच ना, यामधल्या एकाही व्यक्तीने दादांबद्दल चौकशीही केली नाही। जन्मल्यापासून सतत दादा आजारी असल्यामुळे ते जाणारच हे सर्वांनी गृहीत धरलं होतं। दुपारी 4 वाजता पेशंटला बघण्याची वेळ असते, त्यामुळे या दरम्यान फक्त दादांच्या वडिलांनाच वॉर्डमध्ये सोडण्यात आलं। त्यावेळी खंडेराव कोंडके दादांच्या आईजवळ जाऊन बसले आणि त्यांना काय झालं असं विचारलं। दादांचे वडील हळू आवाजात बोलल्यामुळे दादांच्या आईंनाही काहीच ऐकू गेलं नाही। जेव्हा मेट्रन 4 वाजता आली तेव्हा दादांच्या चुलत्यांनी जाऊन तिच्याकडे चौकशी केली। आमचं पोरगं कधी गेलं असं त्यांनी मेट्रनला विचारलं। तिला काही कळेच ना, पोरगं गेलं म्हणजे नेमकं काय? मग पुन्हा दादांचे चुलते म्हणाले, आमचं पोरगं गेलं ना। मेट्रन म्हणाली, तुम्हाला कोणी सांगितलं? तेव्हा दादांचे चुलते घाबरले। ज्या माणसानं त्यांना हा निरोप दिला होता त्या माणसाला त्यांनी बोलावून घेतलं, त्याची चौकशी केली। घरी का बोलावलं होतं असं दादांच्या चुलत्यांनी त्या माणसाला विचारलं। तो म्हणाला, मला काय माहित, घरी बोलावलंय एवढाच निरोप मला द्यायला सांगितला होता। हे कळल्यानंतर हॉस्पिटलमध्ये आलेले सगळेच अवाक झाले आणि आल्या पावली तसेच निघून गेले। दिवसभरात घडलेली ही गोष्ट खंडेराव कोंडके यांनी दादांच्या आईंना सांगितली, तेव्हा तिथे असलेली एक नर्स पटकन म्हणाली, बघा तुमच्या मुलाला भरपूर आयुष्य आहे। दादांचा जन्म कृष्णाष्टमीचा असल्यामुळे त्यांचं नाव कृष्णा असं ठेवण्यात आलं, पण दादा सतत आजारी पडायचे। अशक्त असल्यामुळे त्यांचे आजोबा त्यांना वनस्पतीचा कडवट रस पाजायचे, पण दादांच्या आईला कुणीतरी सांगितलं की त्यांना नावानं हाक मारण्याऐवजी दादासाहेब किंवा रावसाहेब म्हणा। तेव्हापासून दादांना दादासाहेब म्हणायला सुरुवात झाली। तुम्हाला दादांबद्दलची ही माहिती कशी वाटली हे आम्हाला या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की कळवा।